झालं ते आम्ही त्याचं एक महाविकास आघाडीचं घटक पक्ष म्हणून त्याचं स्वागतच करतो, पण त्यांनी काल एक चुकीचं वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा देखील मी निषेध व्यक्त करतो. मी त्यांच्या इतका उंचीचा नाही, पण त्यांची देखील एवढी उंची नाही की आमचे नेते सन्माननीय विश्वजित कदम साहेब यांच्यावर बोलावं, आमचे नेते सन्माननीय सत्यजित बंटी पाटील साहेब यांच्यावर बोलावं. त्यांनी काल काय सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये आदरणीय बंटी पाटील साहेब आणि आदरणीय विश्वजित कदम साहेब बैठकीमध्ये त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, त्यांनी जास्त बोलू नये. त्यांच्या खास त्यांनी मुंबईतील नेते वरुण सरदेसाई साहेब, पण त्यांना ग्रामीण भागातील तर माहीत नाही. आमचे नेते सन्माननीय विश्वजित कदम साहेब AICC कमिटी मेंबर आहेत, त्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी, राष्ट्रीय नेत्यांनी 4 राज्याचं म्हाड सोडून 4 राज्याचं स्क्रीनिंग कमिटीचं सदस्य ठेवलं. एवढं मोठी उंची नेतृत्व आहे. त्यांना सांगायचं असं मला, गत वेळेच्या इलेक्शनमध्ये आदरणीय विश्वजित कदम साहेब पलूस कडेगावमध्ये लढत असताना त्यांच्याविरुद्ध शिवसेनेचाच उमेदवार होता, भाजपशी युती होती. त्यावेळेला सन्माननीय विश्वजित कदम साहेबांना 1,72,000 मतदान पडले, शिवसेने उमेदवाराला फक्त 8,000 मतदान पडलं.